शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागण्यासाठी काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे। कालपासून चंद्रपूर जिल्ह्यातून या संघर्ष यात्रेला सुरुवात झाली आहे। आज वर्ध्यात ते अमरावती दरम्यान या संघर्ष यात्रेचा प्रवास असणार आहे। विशेष म्हणजे एकमेकांना चिमटे काढणारे पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यात्रेतील बसमधून शेजारी बसून प्रवास करताना दिसले। चंद्रपुरातील आत्महत्याग्रस्त बंडू कारकाडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन विरोधकांनी सरकार विरोधात कालपासून एल्गार पुकारलाय। आज कुठलाही घटक राज्यामध्ये समाधानी नाहीये। अशा वेळेस आम्ही सगळ्यांनी ही संघर्ष यात्रा सुरू केलेली आहे आणि याची सुरुवात माझ्या या चंद्रपूर जिल्ह्यात झालेली आहे। साध्यापासून वाद्यापर्यंत जाण्याचा आमचा सगळ्यांचा कार्यक्रम आहे। त्याच्याकरता ऊन वाढलंय का ऊन कमी पडलंय याचा कुणी आम्ही विचार करणार नाही। विरोधक हे फक्त संघर्ष यात्रेपुरते एकत्र आलेले नाहीत तर ते भविष्याचे संकेत आहेत असं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय। ते यवतमाळमध्ये झालेल्या सभेत बोलत होते। विरोधी पक्ष पहिल्यांदाच एकत्र आल्याची ऐतिहासिक घटना घडली आहे। दरम्यान विरोधी पक्षांमध्ये मतभेद आहेत, मात्र त्याहीपेक्षा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा सध्या अधिक महत्त्वाचा असल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। यवतमाळमध्ये पोस्टरद्वारे भाजपनं संघर्ष यात्रेवरती टीका केली आहे। संघर्ष यात्रेदरम्यान शेतकऱ्यांच्या नावावरती नौटंकी केली जाते अशा आशयाचे फलक यवतमाळच्या तहसील कार्यालयासमोर लावण्यात आले। या पोस्टरद्वारे विरोधी पक्ष संघर्ष यात्रेच्या नावाखाली पर्यटन करत असल्याचा आरोप भाजपनं केलाय। दरम्यान युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही पोस्टर जाळून भाजपचा निषेध नोंदवला।